आज सकाळपासून रघुनाथ परदेशी काका आमच्या समवेत आहेत. ऑन ड्युटी MSME अधिकारी आहेत. आज ईदची सुट्टी आहे. मॅच 3 ओव्हरची असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या आपण. 3च ओव्हरची मॅच असेल. पाऊस जास्त पण नको कमी पण नको एवढा राहिला दिवसभर तरी चालेल, कारण त्याने थंडावा थोडासा राहील मैदानावरती. काल पर्यंत काल तर संपूर्ण दिवस पाऊस नव्हता. पहिल्या दिवशी दुपारी जेवणानंतर पावसाच्या सरी मैदानावरती आल्या, परंतु आज असा दिवसभर पाऊस चालू राहिला तर मग तेजसभाईंची स्पर्धा संपन्न झाली खऱ्या अर्थाने. संध्याकाळी आम्ही असं सांगू शकतो की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं टायटल आहे, त्यामुळे त्या शीर्षकाला अनुसरून जर पाऊस पडत राहिला तर मात्र निश्चितपणे एक सफल स्पर्धा या रायगडकरांच्या भेटल्या येऊन गेली असं सांगता येईल आपल्याला, कारण सीझनची पहिली स्पर्धा आहे. त्यामुळे पहिल्या स्पर्धेमध्ये पावसाची हजेरी मात्र अगदी आतुरतेने आपण वाट पाहत होतो. चला मॅचला होती सुरुवात. अंकित पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच समोर असणारा दुसरा मॅन ऑफ द मॅच रोहित शेट्टी. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला बॉल अतिरिक्त धावेने सुरुवात या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा गतिमान बॉल, अतिशय वेग होता या बॉलला आणि पाऊस पडल्यामुळे बॉलर्सचा आणखीन फायदा झाला. तर परदेशी काका या मैदानाचा आपण विचार केला तर ज्यावेळेस पिच ड्राय होती त्यावेळेस धावा जास्त बनत नव्हत्या. काल परवाच्या दिवशीपासून आपण पाहतोय फार फार 30, 32, 28 अशाच धावा होत होत्या. आज पहिल्याच मॅच मध्ये रोहित आणि विशालने या स्पर्धेतील सर्वाधिक धावा त्यांनी उभ्या केल्या. 55 धावा, 56 धावांचं टार्गेट त्यांनी डिफेंड देखील केलं. म्हणजे आजचा दिवस कुठे ना कुठेतरी बॅट्समनसाठी असावा अशी आपण शक्यता वर्तवू शकतो. पहिल्या दिवशी आम्ही उल्लेख केला होता जसं T20 वर्ल्ड कप सध्या सुरू आहे. न्यूयॉर्कचं ग्राउंड आठवा जिथे धावाच होत नाहीत. फार फार 120, 130 त्यापेक्षा जास्त नाही. रनआउटला चान्स आणि इथून मात्र यस 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 उचलली बोर्ड पंचांनी. विकेट मिळाली. पहिली सफलता जे बाबदेव पाली टीमला हा पहिला धक्का असणार आहे आणि इथून मात्र विशालला परतावं लागेल माघारी आणि समय सूचकता समाधान भास्करची आपण पाहिली. प्रेझेन्स ऑफ माइंड, ज्या ठिकाणी थ्रो करायचा होता तो थ्रो तिथून झाला आणि अगदी यशस्वी. केंजल स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. केंजल ट्रॉफी 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट. पायावरती बॉल आदळला, बॉल कुठे चालला याचा नेम मात्र रोहितला नव्हता, परंतु तरी देखील मोह आवरता आला नाही. एक धाव बॅट कट स्वरूपाने ही धाव आहे. जीवन गावड सर सांगतात. 2 पंच आहेत आज मुख्य भूमिकेमध्ये, शैलेश चव्हाण सर, जीवन गावड सर. दोन्ही पंचांचं स्वागत आमच्या सभेत. संपूर्ण 3 दिवस ज्यांची लेखणी या मैदानावरती बोलते कांचन पालकर सर, केवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने समाजसेवेची कामं देखील त्यांच्या माध्यमातून केली जातात. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साईडला बॉल निघून गेला. लेग साईड सोडते, त्यामुळे इथून एक्स्ट्रा एक धाव इथे मिळणार टीम जय बाबदेव पाली संघाला. टोटल मात्र अजूनही 3 वरती आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. स्लाइस घेऊन बॉल मागे चाललाय. मागे लागला असेल तर एकच धाव आहे. रोहित आता पहिल्या मॅच सारखी चुकी करू नका.
कारण नियम समजावले तुम्हाला. मागे लागला तर डायरेक्ट डिक्लेअर आहे. बॅटकट असेल तर स्ट्राईक चेंज होईल, बॅटकट नसेल तर स्ट्राईक चेंज होणार नाही. फटका फसला हवेमध्ये, परंतु फिल्डर पासून खूप दूर आहे बॉल, त्यामुळे 2 धावांचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आणि तो यशस्वी देखील होणार. चुकीचा थ्रो, तिसऱ्या धावेचा कॉल आणि 3 धावा मिळाल्यात. 3 धावा मिळाल्यात. आता विचार पडला बॅट्समनला की स्वतःची बॉडी सांभाळावी की धावा घेत राहाव्या. कारण पाय सरकून जर पडलो तर मात्र इजा गंभीर होणार यात शंका नाही. कारण पाऊस खूप वेळानंतर आलाय, त्यामुळे अगदी चिकट परिस्थिती निर्माण आहे मैदानावरती. बेनखेळ आणि दापोली टीमचे कॅप्टन तयार राहायचे. आपण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. दापोली टीमचे कर्णधार वेळेपेक्षा अगोदर आहेत. विशाल दादा जेतेकर टीमची वाट पाहत आहेत, प्लेयर्स कधी येतील. पुन्हा एकदा अंकित तयार. फटका चांगला आहे यावेळेस, मात्र फिल्डर बॉल खाली. फिल्डरचा एक चांगला जजमेंटफुल कॅच त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि पहिला धक्का जो विशालच्या रूपाने बसला होता त्याची जागा मात्र भरून काढण्यासाठी आलेला नौका फलंदाज अर्थातच परेश मात्र बाद झालाय. दुसरा धक्का असणार आहे बाबदेव पाली टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अँड दिस मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड. 3 ओव्हरची मॅच आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. प्रतीक 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 आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये आणि समोर असणार आहे रोहित शेट्टी त्याच्या जोडीला, जो सलामी पासून मैदानावरती तळ ठोकून अगदी उभा आहे. बॉलिंग मार्क वरती दुसरा बॉलर. पहिला बॉलर कुणाल. कुणाल बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये ओव्हर द विकेट. सुपर डिलिव्हरी यॉर्क मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. बॅट्समन खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॉल चालला डिक्लेअर साठी. एज बॉल आहे त्यामुळे कदाचित स्ट्राईक बाईस चा इशारा येतोय. स्ट्राईक कंटिन्यू राहणार. उलटासा हाही बॉल होता, हाही बॉल बीट होऊन मागे चाललाय. इथेही 22चा इशारा येतोय. डिक्लेअर आणि एक सिंगल धाव मिळाली टीमची टोटल झाली. थोडस स्मित हास्य आहे आज विशाल दादा जितेकर यांच्या चेहऱ्यावरती, कारण 11 प्लेयर वेळेच्या आधी आलेत. इथेही मिस टायमिंग पाहायला मिळते, कारण संपर्क नीट नाहीये बॉल अँड बॅटचा. बेनखल टीमचे कॅप्टन, बेनखल टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचे. जुगल अगदी गच्च भरले डोंगर आता मात्र काहीसा दिसेनासा होत चाललाय, म्हणजे एवढा पाऊस मैदानावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर प्रतीक साठी हा बॉल वेगवान होता. कुणालची बॉलिंग मात्र या सद्य स्थितीला भरपूर लाभदायक ठरते. समाधान वास्कर यांनी घेतला हा निर्णय दुसऱ्या ओव्हरला कुणालच्या हातात सोपवण्याचा. 2 बॉल 2 स्ट्राईक. 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 2 बॉल 2 स्ट्
यंगस्टरला घेऊन खेळतो सध्या समाधान भास्कर, कारण त्यालाही माहित आहे हे खर तर पुढचे भवितव्य आहेत कुंडेवाहळ गावचे. मिसफिल्ड, दोन फिल्डरला चकमा देऊन बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता हा चौकार. दोन फिल्डर बॉल मागे होते, एकाच्या हातातून चूक झाली, त्याला सावरण्यासाठी आलेला दुसरा खेळाडू अंकित त्याला देखील बीट केला आणि बॉल मात्र थेट निघून गेला सीमा पार. 4 धावा मिळाल्यात. नशिबाचा चौकार आपण म्हणूया प्रतीकसाठी आणि 4 धावांच्या बरोबरीने टीमची एकूण टोटल झाली आहे 14. 3 ओव्हरची मॅच आहे. ऍटलिस्ट 25 ते 30 धावा येणं फार गरजेचं आहे, तरच काहीतरी निभावं लागेल. यावेळेस मात्र पहा बॅटची एज घेऊन मागे बॉल येईल का पॉइंट मधून, परंतु 2 धावा इथे मात्र अगदी सहजतेने पूर्ण करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने टोटल झाली 16. बॉल अजूनही या ओव्हरची समाप्ती इथे पाहायला मिळते, कारण पहिले 2 बाईज होते. चला तिसरं षटक लगेच. समाधान दादा कृपया टीम मीटिंग घेऊ नका, लगेच तिसऱ्या बॉलरला इन्व्हाइट करा. जुगल घरात आपण कुठे असाल कृपया टॉस साठी या. टीम बेंडकळचे कॅप्टन मॅचला सुरुवात. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. मोनिश व्हाईट बॉलचा इशारा +1. 2 धावा मिळाल्यात. टॉस होतो या ठिकाणी आपण पाहू शकताय. चला बेंडकर वॉन्ट्स टू कॉल आणि टॉस जिंकलाय दापोली टीमने. शुभ सुरुवात. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे 2 धावा आणखी एकदा कंप्लीट केल्या जातील. टीम दापोली won the toss and they have to decided field fast. मैदानावरती आता आव्हान असणार आहे. बेंडकर टीमला पहिल्यांदा बॅटिंग करायची, त्यामुळे आपण तयार राहायचं बॅटिंग साठी. मोनिसचा पुढचा बॉल राऊंड द विकेट. उचलून खेळलाय रोहित शेट्टीच्या बॅट मधून तडाखा आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. आता या अंतिमच्या क्षणाला आलेले मोठे फटके टीम कुंडेवाहाळची डोकेदुखी वाढवणार, यात तीळ मात्र शंका नाही. 2 बॉल आतापर्यंत झालेत. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इथे मोठा फटका खेळायचा होता. 1 रन पूर्ण केली. दुसरीसाठी पलटणार का हा मोठा प्रश्न आहे. समाधानच्या हातामध्ये बॉल आणि इथे मात्र पाहू शकताय बॅट्समन रोहित आय गेस बाद होईल. परतावं लागेल माघारी, परतावं लागेल. दुसरी धाव घेताना मात्र इथे विकेट गमावली ती म्हणजे जे बापदेव पाली संघाने. परंतु खर तर शेवट जाता चांगला गोड केला. रोहितने पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच त्याच्याकडे होतं. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅचला आलेत. बारक्या यावेळेस मात्र मैदानामध्ये आलाय. वेगवान बॉल होता, गतिमान बॉल आणि लेन्सचा पूर्ण वापर त्या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळाला. इज अंपायर डॉट बॉल. येस, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला या मोनिशच्या ओव्हर मध्ये.
यावेळेस भरपूर उंची होती या बॉलला. बाउन्स होऊन बॉल चालला मागे. डिक्लेअर मध्ये एक धाव. बॅटेड. सिंगल आली. एका धावेच्या पद्धतीने धावा झाला 28. म्हणजे एक सेफ स्कोर मध्ये आता सध्या बापदेव पाली संघ आहे. एक बॉल अजूनही शिल्लक असणार आहे, त्यामुळे हा बॉल या संपूर्ण मॅचचा टार्गेट सेट करणारा बॉल असणार आहे. काय टार्गेट असेल या मॅच मध्ये हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग अटॅक. ओव्हरची समाप्ती डॉट बॉलने. 28 धावा झाल्या. 29 धावांचं टार्गेट इथे मात्र उभं झालेलं आहे ते कुंडेवहाळ टीम समोर. आणि या टार्गेटचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे मात्र सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया. तत्पूर्वी पुढच्या मॅचचा आम्ही आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टॉस जिंकला पुढच्या मॅच टॉस ऑलरेडी झाला. त्यामध्ये टॉस म्हणजे दापोली टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं बेडखेळ टीमला पहिल्यांदा तर बॅटिंग करायची आहे. नियम तुम्हाला पंच समजावतील ऑन ग्राउंड गेल्यानंतर. या मॅच कडे आपण पाहूया, कारण दोन्ही टीमची आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चला फिल्डिंग लावा. रोहित लवकर फिल्डिंग लावायला सांगा आपल्या टीमला. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली कुंडेवहाळ टीम कडून. समाधान आणि संदीप. आणि समोर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतो कल्पेश. 29 धावांचा टार्गेट. कल्पेश पहिला मॅचचा महागडा गोलंदाज आहे, परंतु इथे तो
काहीतरी वेगळं करेल आणि धाबा वाचवेल या अपेक्षेने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या मॅचमध्ये त्याने पहिल्याच ओव्हरला 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यासाठी हे आव्हान सोपं नसणार आहे, कारण 29 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. गेल्या मॅचला 55 होत्या, तेव्हा चाललं, आता चालणार नाही. जर अशा धावा खर्च झाल्या तर निश्चितपणे टीमला भुर्दंड भोगावा लागेल. इथे थोडासा चुकीचा झाला होता, परंतु समय सूचकता दाखविली. विकेट तयार. लेग सिक्स सोडून चाललाय का बॉल? येस, वाईट तो एक्स्ट्रा धाव मिळते. टीमच्या एकूण धावसंख्येमध्येही वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा झाल्या 3. 29 धावांचं टार्गेट, अजूनही 26 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. कुंडेवहाळ टीमला जिंकणारा संघ आजच्या दिवसातील सुपर 6 ची फेरी गाठणार आहे. चला, नांदगाव संघ पोहोचलेला आहे. गव्हाण टीम रिपोर्ट करायचा आपल्याला. हाही बॉल मिस करून चाललाय. समाधानला मात्र आता थोडस जकडून ठेवलंय, कारण कल्पेश चे षटक जे आहे ते सध्या सुरू परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. कारण धाबा या ओव्हरमध्ये गेलेत फक्त 4. हे कुठे ना कुठेतरी जमेची बाब असणार आहे. पहा, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. खरं तर सांगता ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनविल्या गेल्या. कुंडेवहाळ टीम कडून चेस करत असताना फक्त 5. आता येणारं समीकरण 12 बॉल 24 इक्वेशन असणारा 12 करावी लागणार आहे प्रत्येक ओव्हर मागे. आणि ही जर सरासरी मेंटेन झाली तर निश्चितपणे एक चांगला सेट झालेला हा जो स्कोर आहे तो चेस करण्यामध्ये यश येईल. समाधान सारखा घातक फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत मात्र टीमला कोणत्याही प्रकारचा धोका वाटणार नाही, कारण कोणत्याही क्षणी खेळ पलटवण्याची ताकद समाधानकडे आहे. बराच ओलावा आता मैदानावरती आपल्याला दिसून येतोय. इथे पहा, कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला चालला. रोहित बॉल मागे धावतोय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना थांबवलंय. खूप प्रयत्न केले जात आहेत या धावांना वाचविण्यासाठी. एकमेव उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. खरं तर मगाशी चर्चा झाली आमची की हे मैदान पाली गावासाठी भरपूर लकी आहे, कारण जेव्हा जेव्हा ते या मैदानावर खेळतात 2 राऊंड ते सहज जिंकतात. परंतु आता ही दुसऱ्या राऊंडची त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे, कारण समोर कुंडेवहाळ सारखा बलाढ्य संघ आहे. शॉर्ट पिच बॉल होता, भरपूर उंची, बाउन्स मिळाला. 1 बाउन्सची वॉर्निंग सोबत व्हाईट बॉल असा बोनस आहे. एकदा मिळाली. टीमची टोटल झाली आहे 7 आतापर्यंत स्कोर कार्डवर. हा बॉल लेग साइडच्या भरपूर बाहेरून चाललाय, त्यामुळे हा वाईट असणार आहे. एक्स्ट्रा धाव मिळाली. 8 धावा आतापर्यंत आहे धावफलकावरती. अजूनही 21 करायचे आहेत. मॅच मध्ये कोणत्याही क्षणाला सामना पलटू शकतो. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 3 ओव्हर मध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, नक्की खर्च करायचे. तिथे पाहू शकता आपण, परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर दुसऱ्या ओव्हर मध्ये परेश आपल्याला पाहायला मिळतोय. परेश कडून आता थोडेसे होप्स आहेत, कमी धावा खर्च करावा. इथे पाहू शकता खोलात टाकलेला बॉल होता आणि निश्चितपणे कदाचित स्टंपला धडकून मात्र बॉल विकेट किपरच्या हातात गेला. त्यामुळे क्लीन बोल्ड असणार आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना कुंडेवहाळ टीमला. ऋतिक नवीन बॅट्समन मैदानामध्ये.
3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये धाबा करायच्या आहेत 21. 9 बॉल 21 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम कुंडेबहाळला काहीतरी करावं लागेल, वेगळं काहीतरी करावं लागणार आहे तरच शक्य आहे. इथे पाहू शकता गुडलेन स्पॉटचे बॉल जे आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी तयार करून देतात फलंदाजांना. अनुकूल स्थिती नाही आहे सध्या हे जे आपण पाहतोय. बिकट परिस्थिती सध्या सुरू आहे कुंडेबहाळ टीमची, कारण मोठे फटके बॅटमधून येत नाहीयेत आणि अशातच बॉल हवेमध्ये खेळलेत. फिल्डर कडून कॅच सुटली त्यामुळे एकच धाव घेतली जाणार. समाधानला माहित आहे स्वतःच्या फलंदाजीवरती विश्वास आहे आणि तो या विश्वासाला किती सार्थक ठरवेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. एकच धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने टोटल झाली 9. 20 पाहिजे आणि या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. उचलून खेळत मिस टायमिंग. यावेळेस फिल्डर आला बॉल खाली आणि एक सोपा झेल इथे मात्र मिळाला फिल्डरला आणि इथून मात्र पहिला धक्का कल्पेशला इथे मात्र आपण बॉल खाली पाहिलं. मोठा धक्का आहे. पहिला धक्का बसला होता बॅट्समन संदीप याच्या रूपाने. आता समाधानला देखील माघारी परतावं लागते. दोन्ही महत्वाचे आणि सलामीचे फलंदाज आता डगआउट मध्ये आराम मात्र करण्यासाठी दाखल झालेत. नवीन आलेली जोडी आपल्याला मैदानामध्ये पूर्णतः पाहायला मिळते. पहा या मॅच वरती आता आपली पकड आणखीन मजबूत केली टीम जय बापदेव पाली संघाने. प्रसाद नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा मध्ये 20 पाहिजे. 6 मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी कुंडेबहाळ टीमला आणि या 20 धावा रोखण्याची जबाबदारी सोपवली गोलंदाज राहुल शेळकेवर. ओव्हर द विकेट पहिला बॉल. वेगवान बॉल. पिच वरती जो ओलावा तयार झालाय त्या ओलाव्याचा पूर्ण फायदा बॉलर उचलतोय. जिथून ओलाव्यात बॉल टाकला जातोय तिथून मात्र बॉल जास्त बाउन्स होत आहेत आणि तेवढ्याच वेगाने स्किट होऊन बॉल विकेट किपरच्या हातात जात आहेत. प्रत्येक बॉल एक मोठं आव्हान घेऊन फलंदाजांसमोर येतोय. बाहेर जाणाऱ्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि इथून मात्र आणखीन एक सफलता मिळाली. एका मागोमाग एक सेट बॅट्समन मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. मयूर यावेळेस मात्र आला मैदानामध्ये. कुंडेबहाळ बॉलची एवन जोडी मग ते कुठे असू द्या सोबतच दिसणार. एक नसला तर दुसऱ्याची विचारपूस होणार. इथे पाहू शकताय हाही बॉल अगदी वेगावर स्वार होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. आता 3 बॉल मध्ये करायच्यात 20. 3 मध्ये 20. दापोली संघ आज खर तर विशाल दादाच्या चिंतेमध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना रिलीज मिळाला. इथून मात्र औपचारिकता या मॅचची आता पूर्ण केली जाणार आहे कारण 19 धावा हव्या आहेत एका बॉल मध्ये. 1 बॉल 19. चला विशाल दादा टीम तयार करा फिल्डिंग साठी लवकरात लवकर. जसा सामना संपेल इथे ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये.
डॉट आणि ते सामना संपलाय. जिंकलाय संघ जय बापदेव पाली. या मैदानावरचा त्यांचा प्रवास असाच अविरत चालू राहील आहे, कारण तेजस मात्र यांचा एक दांडगा अनुभव आहे. त्यांनी सांगितलं सकाळी की जय बापदेव पाली टीम या मैदानावर 2 मॅच जिंकतात. आणि तिसरा आहे की तिसऱ्या मॅचला त्यांचे प्लेयर एकदा गायब झाले की मग काहीतरी वेगळं घडतं. त्यामुळे जाऊ नका, आजचा दिवस कदाचित तुमचा असू शकतो. आणि आता तुम्हाला 3:30 वाजता इकडे यायचंय रोहित. आता जाऊ शकता, 3:30ला इकडे या.